नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 6वीचा पॅट परीक्षेचा पेपर आहे उद्या. तर या पॅट परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तर कशाप्रकारे मराठीची प्रश्नपत्रिका असतील, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील यावर आपण चर्चा करूयात. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो तोंडी परीक्षा असा असणार आहे आपल्याला. तर ही प्रश्नपत्रिका नीट बघून घ्या, अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. तर तोंडी परीक्षेमध्ये बघा, खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. तर असे कुठलंही एखादं चित्र आपल्याला दिलं जाऊ शकतं आणि त्या चित्रावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जसं की इथं आहे, चित्रातील शेतकरी काय करत आहेत ते सांग. आता काय करतोय बाबा, चित्रातली शेतकरी जो आहे तो बैल जोडीच्या सहाय्याने शेताची नांगरणी करतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्यांची मदत होते, तर बैल या प्राण्याची मदत होते. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कोणता सण साजरा करतात, तर बैलपोळा सण साजरा करतात. तुमच्या परिसरातील पिकणाऱ्या कोणत्याही 2 पिकांची नावे, आता तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी काही पिकं पिकतात त्यांची नावं इथं तुम्हाला लिहायची आहेत. ओके, काही लिहू शकता. जसं की इथं बघा, इथं प्रश्नांची उत्तरे आहेत, या मी तुम्हाला उत्तरांसहित सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, इथे आपल्याकडे आहे की खालील निवेदन काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि ते निवेदन वाचून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. काय निवेदन आहे? महावितरण वीज बंद निवेदन, म्हणजे महावितरणाचं निवेदन आहे आणि ते वीज बंद करण्याच्या अनुषंगाने निवेदन आहे. महावितरण कंपनीच्या हस्सेनगर विभागामध्ये हे वीज बंद होणार आहे. महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी कधी? गुरुवार दिनांक 25/7/2024 रोजी आणि सकाळी 10 ते 4 या वेळामध्ये. कुठं होणार आहे बाबा? मुक्काम पोस्ट हसेनगर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ओके, PRO नंबर PZ 425. ओके, आता या ठिकाणी बघा, इथं उत्तर आहेत आपल्याला. प्रश्न काय विचारलेत, उत्तरासहित मी तुम्हाला इथं दिले की हे निवेदन कोणी दिले आहे, तर हसेनगर विभागातील महावितरण कंपनीने दिले. कार्यकारी अभियंता. कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद आहे, तर इथं महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे, वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार आहे, तर 10 ते 4 या वेळेमध्ये सकाळी. ओके, जाहिरातीतील हसेनगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगा, तर हे हसेनगर जे आहे तो जिल्हा जो आहे तो पुणे जिल्हा आहे. ओके, तर याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे, विजेची बचत व्हावी म्हणून तू काय करशील. बघा मित्रांनो, इथं तुमच्या भाषेत इथं उत्तर लिहायचं आहे की बाबा, विजेची बचत गरज नसताना आपण पंखे, दिवे या सगळ्या गोष्टी आपण बंद करू. त्याचबरोबर नैसर्गिक प्रकाशाचा वापर करेन आणि LED दिव्यांचा वापर करणार. यासाठी आपण इथं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इथं तुमचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, लेखी चाचणी. आता पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी बघितला ना तुम्ही, पहिला आणि दुसरा प्रश्न, हे 2 प्रश्न 10 मार्काचे आहेत आणि जवळपास हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते 10 मार्काचे आहेत आणि तोंडी परीक्षेचे आहेत. ओके, याच्यामध्ये तिसरा जर प्रश्न बघितला, तिसऱ्यापासून सगळे जे पुढचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न जे आहेत ते आपले लेखी परीक्षेचे आहेत. तर याच्यामध्ये बघा, या ठिकाणी हा तिसरा जो प्रश्न आहे, हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ओके, इथं उतारा बघा, शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे. हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. त्यांनी अनेक गरीब हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. गरिबांची व दलितांची पिळवणुकीतून सुटका केली. सर्व जाती धर्मातील मुलांना शाळेमध्ये प्रवेश देण्यास सांगितला. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचा कायदा केला व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले. तर या प्रश्नांची उत्तरं बघा, कोणता ते लिही. सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार, कोणता स्वीकार विचारला? शिक्षण सुधारणाचा. बरोबर ना, त्यांनी शिक्षणाच्या सुधारणेचा विचार जो आहे तो स्वीकारलेला आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. सयाजीराव महाराजांनी गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काय कार्य केले, तर शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना परदेशी पाठवले. बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात कोणता कायदा केला ते लिहायचं, तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले, हा कायदा केला. वाचनाचे महत्त्व तुम्ही आता सांगायचं आहे 2-3 वाक्यामध्ये, तुमच्या भाषेमध्ये इथं उत्तर आहे की वाचनामुळे ज्ञान वाढतं, नवीन माहिती मिळते, शब्दसंग्रह सुधारतो, विचार करण्याची क्षमता वाढते आणि वाचन हे मनाला ताजंतवानं ठेवतं. ओके, या ठिकाणी आपण असं उत्तर लिहू शकतो. चौथा प्रश्न आहे, स्वच्छ बघा, वर्ग स्वच्छतेबाबत कोणत्याही 5 सूचना, म्हणजे तुमचा वर्ग स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने 5 सूचना लिहा. पहिली गोष्ट, कचरा योग्य ठिकाणी टाका, डेस्क व खुर्च्या स्वच्छ ठेवा, भिंतीवर लिहू नका, पाण्याचा अपव्यय टाळा, स्वच्छतेबाबतची जबाबदारी सर्वांची आहे. त्याचबरोबर
आपल्या बेंचच्या आजूबाजूचा डेस्कच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. अशा प्रकारच्या अनेक सूचना तुम्ही लिहू शकताय. 5 लिहायच्यात तुम्हाला 5 मार्क मिळून जातील. पुढचा 5वा बघा प्रश्न आहे. हा सुद्धा उतारा वाचायचा आहे आणि हा उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. जसं की इथं सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शवणाऱ्या 2 बाबी. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं दुभंगलेला रस्ता म्हणजे मातीचा धुराळा आणि पाण्यासाठी वणवण करणे. ओके. ह्या 2 गोष्टी तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकताय. पुढचा आहे तुझ्या शाळेतील खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी 2 प्रश्न तयार कर. पहिली गोष्ट, खेळात तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? तुमच्या यशामागे कोणती प्रमुख आव्हाने होती आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेले? त्याचबरोबर तुम्ही कोणता खेळ खेळता? हा सुद्धा लिहू शकता ना, तुम्ही कोणता खेळ खेळता? त्याचबरोबर तुमचा आवडता खेळ कुठला? अशा प्रकारे अनेक प्रश्न इथं तयार होऊ शकतात. वरील उताऱ्यात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव. तर इथं कुठल्या खेळाडूचं नाव जे आहे त्याचा उल्लेख केला तर कविता राऊत यांचं उल्लेख केलेला आहे ते. ओके. उतार्यातील उल्लेख केलेल्या कोणत्याही एका क्रीडा स्पर्धेचे नाव. उतारा जर नीट वाचला तर इथे तुम्हाला ऑलिम्पिक स्तरावरती बघा इथे तुम्हाला दिसेल राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा हे तुम्हाला इथं उत्तर दिसेल. तर अशा प्रकारे अतिशय सोपे प्रश्न असतात. आता इथं 6वा प्रश्न बघा. हा 6वा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे. काय दिलं आहे? सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. बघा, खालील वाक्यातील क्रियापद लिही. आता याच्यामध्ये काय बाबा, जीवन मित्रांसोबत शाळेत गेला. गेला म्हणजे हे जाणे. हे क्रियापद आहे. गेला किंवा जाणे म्हणू शकताय. खालील वाक्यातील काळ लिहा. राणी गावाला गेली होती. गेली होती म्हणजे पूर्ण भूतकाळ. फक्त गेली होती तर साधा भूतकाळ आला असता. पण इथं आता पूर्ण भूतकाळ आहे. गेली होती पूर्ण भूतकाळ. गेली आहे असतं तर पूर्ण वर्तमान काळ आला असता. खालील वाक्यातील विशेषण लिही. आता विशेषण बघा याच्यामध्ये पेरू अमितकडे गोड पेरू आहे. विशेषण म्हणजे काय बाबा, या ठिकाणी अमिताकडे गोड पेरू आहे. तर ह्या पेरूविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो कुठला आहे? गोड आहे. म्हणून गोड हे विशेषण आहे. खालील शब्दाचे वचन बदल व लिही. झाडचं अनेक वचन झाडे. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. गाय कचरा खाते. गायच्या ऐवजी त्याचं लिंग बदललं, बैल केलं. तर गाय चारा खाते. आता सध्या गाय कचरा खाते असं मला का म्हटलं मी, कारण शहरामध्ये जर बघितलं तर सगळा कचराच दिसतोय. झाडं नाही आहेत, गवत नाही आहे. त्याच्यामुळे गायी आपल्याला कचरा खाताना दिसते. पण इथं गाय चारा खाते. तर गायच्या ऐवजी बैल लिहिलं. बैल चारा खातो लिहिलं आपण. वाक्य बदललं. पुढचा बघा. खालील वाक्यातील 2 विरामचिन्हांची नावे लिहा. बघा इथं एक विरामचिन्ह आहे, हे उद्गारवाचक चिन्ह आणि इथं तुम्हाला एक पूर्णविराम आहे. तर ती 2 चिन्ह या ठिकाणी आपण त्यांची नावं लिहिलेली आहेत. पुढचा मुद्दा बघा, 8वा प्रश्न आहे. खालील शब्दांचा उपयोग कर व प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. तर अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल. जसं नायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान नायक होते. तर अशा पद्धतीने एक वाक्य तयार झालं. त्याचबरोबर त्रिकोण. त्रिकोणाला 3 बाजू व 3 कोण असतात. झालं. असं या ठिकाणी एक वाक्य आहे. म्हणजे ज्याला 2 बाजू म्हणजे ज्या आकृतीला 3 बाजू असतात तिला आपण त्रिकोण म्हणतो. असं सुद्धा आपलं एखादं वाक्य तयार होऊ शकतं. आणि 9वा प्रश्न आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की इथं अभिनंदन करणारं पत्र. तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं. तर हे प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारं पत्र लिहायचं आहे. ओके. तर हे तुम्ही लिहू शकताय. पुढचा प्रश्न आहे बघा, ही कविता आपल्याला वाचायची आणि ही कविता वाचून या कवितेखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. जसं की बघा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा. वटवाघुळे रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. कवितेत आलेल्या यमकाच्या कोणत्याही 2 जोड्या लिहा. बघा, वाकडी तोकडी, लाकडी वाकडी. ओके. त्याच्यानंतर फिरतात तरतात, मरतात करतात असे लिहू शकतो आपण. ओके. कवितेत आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचे नाव. तर बरीच प्राणी आले. कुत्रा, पेंग्विन, साप, वटवाघूळ, मासे वगैरे यांपैकी कुठलेही लिहू शकता एक. पुढचा, खालील मुद्द्यांचा उपयोग करून एक गोष्ट तयार करायची आणि ती गोष्ट तयार करून त्या गोष्टीला शीर्षक द्यायचं. बघा इथं गोष्ट पण आहे, हे मुद्दे आहेत आणि त्याच्यापासून तयार झालेली ही गोष्ट आहे. ही वाचू शकताय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन. ओके. आणि अशा प्रकारे कुठलीही दुसरी एखादी गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या चॅनलच्या त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.